चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर UGC मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर मार्फत आयोजित ऑनलाईन रिफ्रेशर कोर्स इन अकॅडमिक लीडरशिप अँड इन्स्टिट्यूशनल एक्सलन्स फॉर विकसित भारत 2047. माझं नाव आहे प्रोफेसर डॉक्टर प्रमोदहरी जाधव, महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय तळोदा, जिल्हा नंदुरबार. माझा रोल नंबर आहे 33. आम्हाला ऑनलाईन रिफ्रेशर कोर्स अंतर्गत मायक्रो टीचिंग देण्यात आलेले आहे आणि माझ्या मायक्रो टीचिंगचा विषय आहे ट्रायबल इकॉनॉमी अँड सस्टेनेबल लाईव्हलीहूड. यामध्ये प्रामुख्याने आदिवासी म्हणजे कोण किंवा आदिवासींमधील प्रमुख अर्थव्यवस्था ही कशा पद्धतीने आहे किंवा त्याची व्याप्ती काय आहे या इतर घटकांचा 4 विभागामध्ये विभागणी करून मी सदर मायक्रो टीचिंग प्रस्तुत करणार आहे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात आदिवासी म्हणजे कोण. तर प्रामुख्याने आदिवासींची वस्ती सामान्यतः अरण्यात किंवा पर्वतराजातील दऱ्याखोऱ्यात असते. मात्र जिथे पर्वत किंवा अरण्य नाहीत तिथेही काही आदिवासी जमाती सापडतात. राज्यघटनेने ट्राईब आदिवासी हा शब्द वापरलेला असला तरी त्याची व्याख्या केलेली नाही. मात्र भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या 342(1) कलमान्वये नोटिफिकेशन काढून एखाद्या आदिम जमातीला अनुसूचित जमात म्हणून राज्यघटनेच्या 5व्या अनुसूचित टाकू शकतात. नंतर तिला अनुसूचित जमात असा दर्जा प्राप्त होतो. म्हणजेच राज्यघटनेतील तरतुदी या अनुसूचित जमाती या घटनात्मक संकल्पनेशी संलग्न आहेत. त्यांच्यासाठी घटनेने अनेक तरतुदी केलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला आदिवासींसंदर्भात विविध विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आढळून येतात. यात डॉक्टर D.N. मजुमदार यांची जी व्याख्या आहे ही मात्र आपल्याला प्रसिद्ध झालेली आहे. ही प्रसिद्ध असलेली दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने त्यांनी समान नाव असणारा, एकाच भूप्रदेशावर वास्तव्य करणारा, विवाह व्यवसायाबाबतीत समान निषेध नियमांचे पालन करणारा, एकाच बोलीभाषेत बोलणारा, परस्पर उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने एक पद्धतशीर व्यवस्था स्वीकारणाऱ्या कुटुंबाचे किंवा कुटुंब समूहाचे एकत्रीकरण म्हणजे आदिवासी समाज, अशी साधी सरळ व्याख्या त्यांनी केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला गिलिन यांची देखील व्याख्यांचा परामर्श घेणं महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, एका विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा, समान बोलीभाषा बोलणारा व समान सांस्कृतिक जीवन जगणाऱ्या स्थानीय गटाच्या समुच्चयाला आदिवासी समाज म्हणतात. या दोन्ही व्याख्यांमध्ये साधर्म्यता आपल्याला साधारणपणे आढळून येते. यामध्ये समान बोली भाषा, समान सांस्कृतिक जीवन, राहणीमान किंवा इतर गोष्टींमध्ये आपल्याला एक समानता दिसून येते. म्हणजेच आदिवासी म्हणजे कोण, तर दऱ्याखोऱ्यांमध्ये अतिशय दुर्लभ अशा ठिकाणांमध्ये राहणारा जो समुदाय आहे त्यालाच आदिवासी असं संबोधण्यात आलेलं आहे. तर यामध्ये त्यांची जीवनशैली कशी आहे, त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन काय आहे या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. पहिला जो घटक आहे किंवा पहिला भाग आहे यामध्ये इंट्रोडक्शन टू ट्रायबल इकॉनॉमी अँड सस्टेनेबल लाईव्हलीहूड. यात प्रामुख्याने मीनिंग, स्कोप, इम्पॉर्टन्स अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ ट्रायबल इकॉनॉमी हे आपण पाहणार आहोत. यात प्रामुख्याने आदिवासी अर्थव्यवस्था ही मूलतः निर्वाहावर आधारित परिसंस्था केंद्रित प्रणाली आहे, जी नैसर्गिक संसाधने, वनोपज आणि लहान प्रमाणावरील शेती, मोठ्या प्रमाणावरील शेती यावर अवलंबून असते. शाश्वत उपजीविका कार्यक्रम हे या समुदायांची आर्थिक स्थिरता वाढवण्यासाठी तसेच त्यांची खोलवर रुजलेली पर्यावरणीय संपत्ती, सांस्कृतिक अखंडता आणि पारंपरिक ज्ञान भावी पिढींसाठी सक्रियपणे जतन करण्याच्या उद्देशाने तयार केले जाते. आदिवासी अर्थव्यवस्था ही एक समुदाय केंद्रित प्रणाली आहे, जिथे उत्पादन, वितरण आणि उपभोग हे पारंपरिक चालीरीती आणि सखोल पर्यावरणीय संबंधावर आधारित असतात. या अर्थव्यवस्था नफ्यापेक्षा दीर्घकालीन पर्यावरणीय संतुलन आणि सामुदायिक कल्याणाला प्राधान्य देतात आणि शाश्वत सुसंवादी जीवनासाठी महत्त्वपूर्ण आदर्श म्हणून काम करतात. यामध्ये प्रामुख्याने
जो बी भाग आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमी डिफिनेशन नेचर स्कोप अँड इम्पॉर्टन्स हे देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. यात आदिवासी अर्थव्यवस्था आणि शाश्वत उपजीविका प्रामुख्याने निसर्गासोबतच्या सहजीवी संबंधावर प्रामुख्याने आधारित असलेली एक आर्थिक प्रणाली, जिथे उत्पादन सामान्यतः मोठ्या औद्योगिक जाळ्यांऐवजी कौटुंबिक घटकांद्वारे हाताळली जाते. त्यात शाश्वत उपजीविका यामध्ये समाजाला उदरनिर्वाह करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमता, मालमत्ता जसे की जंगल, जमीन आणि सामुदायिक संबंध आणि उपक्रमांचा समावेश यात होतो. यात भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण करताना आर्थिक ताणतणावावर मात करण्यावर देखील भर दिला जातो. पुढे पाहूयात आदिवासी अर्थव्यवस्थेची व्याप्ती. याची व्याप्ती भौगोलिक मर्यादेशी जुळवून घेणाऱ्या विविध पारंपरिक आणि विकसित होत असलेल्या आर्थिक उपक्रमांपर्यंत विस्तारलेली आहे. शिकार आणि अन्न गोळा करणे उपजीविकेचा सर्वात प्राचीन प्रकार, जो थेट नैसर्गिक उत्पादनांवर अवलंबून असतो. त्यानंतर आहे स्थलांतरित शेती आणि स्थिर शेती, स्थानिक परिसंस्थेवर आधारित प्रचलित, ज्यात अनेकदा जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी किंवा कायमस्वरूपी शेतीत रूपांतरित होण्यासाठी बदल केला जातो. गौण वनोपज संकलन म्हणजेच यात मध, बांबू, औषधी वनस्पती आणि तेंदूची पाने यासारखे वस्तू गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे. त्यात पुढे आहे हस्तकला आणि व्यापार, पारंपरिक वस्त्रे, मातीची भांडे आणि दागिन्यांची हस्तनिर्मिती उत्पादन इत्यादी कार्य हे आदिवासी बांधवांमार्फत केले जातं, जेणेकरून हे शाश्वत विकासासाठी तसेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्यासाठी या विविध कलागुणांचा वापर, विविध हस्तकलांचा वापर, विविध संस्कृतीचा वापर यात आदिवासी समुदाय करताना आपल्याला व्यापक प्रमाणात दिसून येतो. म्हणजेच व्याप्ती ही जरी मर्यादित असली तरी देखील ती दीर्घकालीन स्वरूपाची अशी ही व्याप्ती आहे. यात पुढे पाहूयात आदिवासी अर्थव्यवस्थेचे महत्त्व. यात प्रामुख्याने पर्यावरणीय संवर्धनामध्ये पारंपरिक आर्थिक मॉडेल अतिवापराला मर्यादित करते, जैवविविधतेचे जतन करते आणि शाश्वत पुनरुत्पादक कृषी पद्धतीचा या ठिकाणी सर्रास वापर झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे पुढे सांस्कृतिक वारशाचं देखील जतन या ठिकाणी झालेले दिसून येतं. हे स्पर्धात्मक भांडवलशाहीऐवजी देवाणघेवाण, परस्परता आणि सहकार्याच्या माध्यमातून समुदायांना एकत्र बांधते. पुढे आहे राष्ट्रीय आर्थिक योगदान. गौण वन उत्पादनांचा वनक्षेत्रात महत्त्वपूर्ण वाटा आहे, जो व्यापक बाजारपेठेला आवश्यक कच्चा माल आणि सेंद्रिय वस्तू पुरवते. पर्यायी आर्थिक मॉडेल म्हणून देखील या अर्थव्यवस्थेकडे पाहिलं जातं. आधुनिक जागतिक अर्थव्यवस्थांना समुदाय नेतृत्वाखालील निर्णय प्रक्रिया आणि शाश्वत संसाधन व्यवस्थापनाचे मौल्यवान धडे देखील यातून आपल्याला प्राप्त होत असतात. पुढे पाहूयात आपण कन्सेप्ट, मिनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ सस्टेनेबल लाईव्हलीहूड. यात प्रामुख्याने आदिवासी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये देखील अंतर्भूत होतात. पायाभूत मानवशास्त्रीय अभ्यासानुसार आदिवासी अर्थव्यवस्थेच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये विविध बाबींचा समावेश होतो, जसं निर्वाह आधारित उत्पादन हे भांडवली अधिशेष निर्माण करण्याऐवजी प्रामुख्याने घरगुती वापरासाठी असते. त्यातच पुढे दिलं आहे वनकेंद्रित पर्यावरण, संस्कृती आणि उपजीविका या वने आणि स्थानिक नैसर्गिक संसाधनांशी अतूटपणे जोडलेले आहेत. तसेच कुटुंब हे देखील एक एकक म्हणून उत्पादन आणि उपभोगाच्या प्राथमिक स्वयंपूर्ण एकक म्हणून याकडे पाहिले जाते. त्यामध्ये साधे तंत्रज्ञान म्हणजेच पर्यावरणाशी जुळवून घेतील अशा प्रकारे तयार केलेली ओबडधोबड आणि हाताने वापरण्याची अवजारे वापरली जातात. वस्तू विनिमय आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण
हे देखील व्यापार हा कठोरपणे पैशांवर आधारित प्रणालीऐवजी वस्तूंची थेट देवाणघेवाणीवर किंवा सामुदायिक भेटवस्तू देण्यावर अवलंबून असतो. हे मात्र आपल्याला कुठे पाहायला मिळतं? हे अतिशय दुर्गम किंवा ज्या ठिकाणी अजूनही आधुनिकता पोहोचलेली नाही अशा ठिकाणी मात्र आपल्याला वस्तूंची देवाणघेवाण ही झालेली दिसून येते. ही देवाणघेवाण अतिशय पारंपरिक किंवा पिढीजात किंवा पूर्वीपार चालत असलेली परंपरा आहे. परंतु आत्ताच्या युगामध्ये मात्र ही देवाणघेवाण पद्धत दिसून येत नाही. ही देवाणघेवाणच्या वस्तुविनिमयाच्या पद्धतींमध्ये आज पैशांनी जागा घेतलेली आहे. तर कोणतीही गोष्ट ही पैशांच्या स्वरूपात ही आदानप्रदान केली जाते. त्यानंतर पुढे आहे सामूहिक मालकी. जमीन आणि प्रमुख सामुदायिक संसाधनांचे व्यवस्थापन सामान्यतः सामूहिकरित्या केले जाते, ज्यात कोणतेही विशेष वैयक्तिक मालमत्ता हक्क नसतात. यात सामूहिक शेतीला आपण प्रामुख्याने पाहत असतो. यात अनेक समुदाय एकत्र येऊन सामूहिकपणे शेती करतात, जेणेकरून त्यातून त्यांना पुरेसे उत्पादन हे मिळत असतं. यात पुढे आपण पाहूयात आदिवासी कृषी म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाशी घट्टपणे जोडलेली पारंपरिक शेती पद्धती होय, ज्यांची वैशिष्ट्ये म्हणजे निर्वाह स्तरावरील उत्पादन, समुदाय आधारित संसाधनांची विभागणी आणि आधुनिक साधनांवरील किमान अवलंबत्व. ही अर्थव्यवस्था अतिशय साधी सरळ दिसून येते. अर्थव्यवस्था स्थानिक समुदायासाठी प्राथमिक जीवनरेखा म्हणून काम करते आणि अन्न सुरक्षा व पर्यावरणीय संवर्धन यांच्यात संतुलन साधले जाते. पुढे पाहूयात आपण कन्सेप्ट टाईप्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ सस्टेनेबल लाईव्हलीहूड. यामध्ये प्रामुख्याने उदरनिर्वाहाशी निगडित शाश्वत उपजीविकेचे जे प्रकार आणि उद्दिष्ट जे आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात. यात वन उपयोगी उत्पादने जसे की औषधी वनस्पती, मध, राळ आणि तेंदूची पाने किंवा जी नैसर्गिक निसर्गाने प्रदान केलेले आहेत असे विविध वन औषधी यामध्ये हे गोळा केले जातात. यात अनेक समुदाय अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी उच्च मूल्याचे स्थानिक वृक्षांचे संरक्षण करून त्यांचं संवर्धन करतात. अशा पद्धतीचा अवलंब केलेला प्रामुख्याने आपल्याला यामध्ये दिसून येतो. त्यात कृषी आणि संबंधित उपक्रम म्हणजे स्थलांतरित शेती, देशी पद्धतीवर व्यवस्थापित करून सेंद्रिय शेती ही सर्रासपणे केली जाते. त्यात दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळीपालन या विशेष घटकांवर देखील या ठिकाणी जोर दिला जातो. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक पर्यटन आणि समुदाय आधारित पर्यटन यात लाभांचे न्याय वाटप सुनिश्चित करण्यासाठी आणि स्थानिक संस्कृतीचे जतन करण्यासाठी समुदायाद्वारे व्यवस्थापित पर्यावरणपूरक पर्यटन उपक्रमांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळण्याचं शक्यता ही जास्त असते. पुढे उपजीविका विकासाची जी उद्दिष्ट आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात. यामध्ये प्रामुख्याने पहिलं प्रमुख उद्दिष्ट दिलेलं आहे ते आहे दारिद्र्य निर्मूलन. उत्पादनाचे सुरक्षित आणि लवचिक स्रोत निर्माण करून दारिद्र्याचे दुष्ट चक्र तोडणे हे प्रमुख उद्दिष्ट यामागे आहे. त्यानंतर क्षमता बांधणी म्हणजेच उत्पादकता वाढवण्यासाठी कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण आणि सुधारित कृषी पद्धतींद्वारे आदिवासी आदिवासी समुदायांची क्षमता वाढवणे हा प्रमुख उद्देश यामध्ये दिसून येतो. यात तिसरं उद्दिष्ट दिलेलं आहे सामाजिक आणि आर्थिक समावेशन. यात स्वयंसहाय्यता गट आणि पारदर्शक बँकिंगच्या माध्यमातून सामाजिक सलोखा निर्माण करताना आदिवासी जमातींना औपचारिक अर्थव्यवस्थेत समाकलित करणे हा प्रमुख उद्देश यामध्ये समाविष्ट दिसून येतो. आणि त्यात शेवटचं दिलेलं आहे संसाधन सुरक्षा. ग्राम, वन आणि चराई जमिनी यासारख्या सामायिक मालमत्ता संसाधनांचा ऱ्हास रोखण्यासाठी त्यांच्या सामुदायिक व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे आणि त्यात सक्षमीकरण याला देखील वाव दिलेला आहे. स्वावलंबनाला प्रोत्साहन देणे जेणेकरून समुदाय स्वतःच्या आर्थिक विकासाची गती, व्याप्ती आणि दिशा ठरवू शकेल. अशा पद्धतीने आपल्याला
इंट्रोडक्शन टू ट्रायबल इकॉनॉमी अँड सस्टेनेबल लाईव्हलीहूड या संदर्भात आदिवासींचं सक्षमीकरण किंवा आदिवासी समुदायासाठी उदरनिर्वाहाचं साधन हे कशा पद्धतीचं असतं हे आपल्याला थोडक्यात पाहायला मिळालेलं आहे किंवा समजायला मिळालेलं आहे. यात प्रामुख्याने निसर्गावर आधारित विविध घटकांचा आदिवासी समुदाय हा वापर करत असतो आणि त्याद्वारेच आपला उदरनिर्वाहाचं साधन पूर्ण करत असतात. यामध्ये शासनाची देखील विविध उपक्रमांद्वारे जोड लाभलेली असते, जेणेकरून आदिवासींच्या उत्थानासाठी देखील या ठिकाणी महत्त्वपूर्ण कार्य हे करता येणार आहे. धन्यवाद. आपण सर्वांनी माझा मायक्रो टीचिंगचा हा शॉर्ट व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आपल्याला जर हा कंटेंट आवडला असेल तर आपण सर्वांनी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.